हेडलाइंस प्रायोजक राम बंधू स्पाइस मिक्स, झटपट बनवा, टेस्टी खा। त्या आंदोलनामध्ये इंडिया आघाडी, महाविकास आघाडी ही आतंकवादासारखी परिस्थिती या देशामध्ये निर्माण करू पाहत आहे। इंडिया आघाडी अतिरेक्यांसारखी स्थिती निर्माण करते। आतंकवाद्यांना लोकशाही मार्गाने सरकारने उत्तर द्यावं, विद्यार्थी आंदोलनावर सदाभाऊ खोतांचं वादग्रस्त वक्तव्य। दिल्लीतलं विद्यार्थी आंदोलन म्हणजे नौटंकी, मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य। तर सुरक्षा असताना सुद्धा 2 ट्रक भरून दगड आणले कुठून, असाही केला सवाल। दिल्लीतल्या आंदोलनामध्ये राजकीय पक्षांकडून पोळी भाजण्याचा प्रयत्न, काही लोकांना अराजकता निर्माण करायची होती, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। सगळे काही एका दिशेने चालणारे, एका विचाराकरता तिथे आलेले नाही आहेत। हौशे नौशे गौशे देखील आपापला अजेंडा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतायत आणि काही राजकीय पक्ष दिल्लीच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून मुख्यमंत्र्यांची विरोधकांवर सडकून टीका, काही हौशे नौशे गौशे सुद्धा अजेंडा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतायत, मुख्यमंत्र्यांचा टोला। दिल्लीतल्या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्ज प्रकरणी विरोधी पक्षनेत्यांनी घेतली लोकसभा अध्यक्षांची भेट, घटनेचा निषेध नोंदवत केली कारवाईची मागणी। विद्यार्थ्यांना मारहाण करणं हे अमानुष, तरुणांना मारहाण होत असतानाही पंतप्रधान मोदी गप्प, राहुल गांधींची पुन्हा एकदा मोदींवर सडकून टीका। 20 जुलै हा भारताचा इतिहासातला काळा दिवस म्हणून ओळखला जाईल, संजय राऊतांची सरकारवर खरमरीत टीका, सरकार युवकांना घाबरलं असंही केलं वक्तव्य। आम्ही सरकारकडे चर्चेसाठी जाणार नाही, सरकारनं जंतर मंतरवर यावं, अभिजित दिपकेंचं वक्तव्य। तरुणांची ऊर्जा, धैर्य, स्वप्न आपण घडवू इच्छित असलेल्या भारताला आकार देतील, अभिनेते जेनेलिया आणि रितेश देशमुखांचा सोशल मीडियावर पोस्ट करत विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा। राज्यातल्या शेतकरी कर्जमाफीबाबत उद्या पहिली यादी जाहीर होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती। शिवसेना उबाठाची सुप्रीम कोर्टात धाव, 6 बंडखोर खासदार प्रकरणी याचिका दाखल करत लोकसभा अध्यक्षांच्या निर्णयाला आव्हान। दिवंगत अजित पवारांच्या 67व्या जयंतीनिमित्त छायाचित्र प्रदर्शन, मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते प्रदर्शनाचं उद्घाटन, दादांचा जीवनपट छायाचित्रातनं उलगडणार। दिल्लीतल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून आता सदाभाऊ खोत यांनी इंडिया आघाडीवर सडकून टीका केलेली आहे आणि यावेळी बोलताना खोत यांनी वादग्रस्त विधान सुद्धा केलेले आहे। इंडिया आघाडी ही अतिरेक्यांसारखी स्थिती निर्माण करते असं वादग्रस्त विधान सदाभाऊ खोतांनी आता केल्याचं पाहायला मिळत आहे आणि त्याचबरोबर शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा सरकारनं मुळीच घेऊ नये असंही ते म्हणतायत। दरम्यान आतंकवाद्यांना लोकशाही मार्गाने सरकारनं उत्तर द्यावं असंही खोत म्हणाले। एकूणच सदाभाऊ खोत यांच्या या वादग्रस्त विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे। त्या नीटच्या परीक्षाची काही संबंध नाही असे लोक सरकार पारदर्शकप्रमाणे चौकशी करत असताना देशाच्या पंतप्रधानाचा आणि शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घेत आहेत। मला वाटतं धर्मेंद्र प्रधान यांचा याशी कुठेही दुरावण्याचा संबंध नाही। त्या खात्याअंतर्गत जे प्रकरण झालं ते प्रकरण त्यांनी लावून धरलं, चौकशीचे आदेश दिले।
ह्या आंदोलनामध्ये इंडिया आघाडी, महाविकास आघाडी ही आतंकवादासारखी परिस्थिती या देशामध्ये निर्माण करू पाहत आहे. पण मी यांना सांगतो, केंद्रात आदरणीय नरेंद्रजी, महाराष्ट्रात आदरणीय देवेंद्रजी आणि शिक्षण खात्यात आदरणीय धर्मेंद्रजी, काही बदल होणार नाही. सरकारनं शिक्षण मंत्र्याचा राजीनामा निश्चितपणानं घेऊ नये, म्हणून मी म्हटलं महाराष्ट्रात देवेंद्र, केंद्रात नरेंद्र आणि शिक्षण खात्यात धर्मेंद्र, अजिबात बदल शिक्षण खात्याच्या मंत्र्याच्या मध्ये करू नये. कारण या आतंकवाद्यांना लोकशाहीच्या मार्गानं निश्चितपणानं सरकारनं उत्तर द्यावं, जशास तसं उत्तर द्यावं. कारण हा देश प्रगतीपथाच्या दिशेनं जात आहे. वा सदाभाऊ वा. सदाभाऊ ते गुंडाभाऊचा प्रवास इतक्या लवकर तुम्ही मिळवाल असं वाटलं नव्हतं. मंत्री होता, मंत्रीपद गेलं, पुन्हा मंत्रीपद मिळवण्यासाठी शेतकऱ्यांच्या, गरिबांच्या हक्कासाठी लढणारा सदाभाऊ आपल्या शैक्षणिक हक्कासाठी लढणाऱ्या विद्यार्थ्यांना गुंडा म्हणतो, त्यांना आतंकवादी म्हणतो, धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा झाला नाही पाहिजे असं म्हणतो. बाप नाही राहिले तुम्ही सदाभाऊ आता, कारण तुमचा पोरगा तिथे नव्हता आणि दुसऱ्याच्या पुराला लाठाकाठ्या खाऊन त्याचं समर्थन करून जर मंत्रीपद मिळत असेल तर ते तुम्हाला हवं आहे असा त्याचा अर्थ होतो. तुमची छीत ओपन करण्याची इच्छा नाही आहे. नवी दिल्लीमध्ये सोमवारी झालेल्या विद्यार्थी आंदोलनावरनं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जोरदार टीका केली. जंतर मंतर इथं सुरू असलेलं आंदोलन केवळ दिशाभूल आहे. लोकांची दिशाभूल करण्यासाठी आणि तरुणांना भडकवण्यासाठी हे सगळं सुरू आहे. या आंदोलनात 2-3 ट्रकभर दगड आणले गेले होते. दगडफेक करण्याच्या उद्देशानं लोक आले होते आणि त्यामागचा हेतू काय होता असा प्रश्न बावनकुळेंनी उपस्थित केला. दरम्यान सरकारला जाणीवपूर्वक बदनाम करण्यासाठी हे सुरू आहे असाही आरोप त्यांनी केलाय. दुसरीकडे ट्रकभर दगड आणल्याच्या आरोपावर विद्यार्थी आंदोलक अभिजित दिपके यांना सुद्धा प्रत्युत्तर दिलेलं आहे. पीजीएम मला असं वाटतं की हे आंदोलन केवळ नौटंकी आहे. देशाच्या युवकाचे माथे भडकवण्याकरता हे आंदोलन करताय आणि या आंदोलनाचं हेही तपासलं पाहिजे की या आंदोलनामध्ये ज्या पद्धतीनं 2-2, 3-3 ट्रक गोटे भरून आणलेले होते आणि ते गोटमार त्या ठिकाणी झाली, हे कुणी केली, कोण याच्या मागे असामाजिक तत्व आहे, हेही तपासण्याचं त्या ठिकाणी मला वाटतं सरकार तपासेल. पण हे आंदोलन जाणीवपूर्वक सरकारला बदनाम करण्याकरता, युवकाच्या मनात द्वेष निर्माण करण्याकरता केलं गेलं होतं. ये जो भी कल हरकत करी है दिल्ली पुलिस के अधिकारियों ने, नरेंद्र मोदी के ऑर्डर पर बहुत ही शर्मनाक है. ये डेमोक्रेसी में नहीं हो सकता. ये डेमोक्रेसी का लक्षण नहीं, ये तानाशाही है. और इतने सारे पत्थरों के ट्रक कल कहां से आए थे? यहाँ पर दिल्ली पुलिस परिंदे को भी परने मारने दे रही है. यहाँ पर हमारे एक एक बंदे की बैग चेक हो रही है, एक एक बंदे की जेबें चेक हो रही है. बैरिकेड्स पर बैरिकेड पूरा ब्लॉक कर रखा था, लोगों को अंदर नहीं आने दिया जा रहा था. ऐसे में पूरे जंतर मंतर के आसपास पत्थरों भरे ट्रक कहां से आए? दिल्ली पुलिस इसका जवाब दे. दिल्ली पुलिस ने पहले ही पूरी तरीके से प्लानिंग करके ये ऑर्केस्ट्रेट किया है. कल सिविल ड्रेस में भी कुछ लोग जो पुलिस नहीं थे उनके हाथ में भी बैटन दे दी थी, डंडे दे दिए थे. गुंडे भरे थे दिल्ली पुलिस के वर्दी में कल.